5,000 वर्षापूर्वीच प्रत्यक्ष संवाद ज्यांनी ऐकला तो म्हणतो, राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद बिंबम अद्भुतम. चिरचिरी येते रे अंगावर. पुन्हा पुन्हा काय बोललेत म्हणून सांगू तुला. त्यांचं ते मैत्र, आहा, इतकं सगळं संजय सांगून गेला. कोणासाठी? धृतराष्ट्रासाठी. का झाली असेल ही पात्ररचना? त्याच्यानंतर धृतराष्ट्रांच्या पिढ्याच्या पिढ्या निपजणार आहेत म्हणून त्यांनी केली ती. अरे राजा, ऐक ना तिथे काय झाले रे, काय काय संवाद झाला म्हणून सांगू. काय गरज होती त्या दोघांचा संवाद तिसऱ्याने कोणतरी सांगायचा? शेकडो उपनिषद आहेत आपल्याकडे. त्याच्यात नाही कधी अशी संजयाची हे झाली ती. ह्यालाच कसा आणला बरोबर? आणला तर आणला धृतराष्ट्राला घेऊन आला आंधळ्याला. आपली आहे तिथे ती प्रतिकृती. ठणकावून सांगतो, भगवद्गीता कुणी कोणाला सांगितलेलं नाही. मी होतो, तुम्ही पण होता तिथे. मग हा काय बोलून गेला तिथे तो? संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम. संवाद कोणी सांगतं का कोणाला? माझ्या आणि माझ्या मित्राच्या गप्पा झाल्या. त्या दोन मित्रांमध्ये कोण कोणाला सांगत नाही हो. त्या गप्पा उमलतात, बहरतात, प्रश्न बहरतात, प्रश्न उमलतात, उत्तरं दिसायला लागतात. त्या संवाद कसा कोण कोणाला सांगेल? इथून पुढे कोणी विचारलं ना भगवद्गीता कोणी सांगितली, अरे प्रश्नच चुकतोयस का? कोणीही सांगितलेलं नाहीये. आणि सांगितलेलं नसेल तर कोणाला सांगितले हा प्रश्नच उद्भवत नाही. ते बोलले, ती झाली, गप्पा होतात, गप्पा सांगितल्या नाही जात. हा प्रवास आहे. प्रवास अर्जुनाचा सुरू कुठे होतो? सुसायडल केस होती अर्जुनाची, कम्प्लीट, मूलाधार पूर्ण आलेलं होतं. त्यांनी मला मारलं तरी चालेल, कसं मारलं तरी चालेल. कमांडो बोलतोय, तुम्ही आम्ही नाही बोलतात. अशस्त्रम शस्त्र पाणया धार्त राष्ट्रा रणे हन्युम तत्ने. अरे काय, आपल्या आयुष्यात असे प्रसंग आलेले आहेत. सीदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यति वेपतुष्य शरीरो मे रोमहर्षस्य जायते गांडीवम संस्कृते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमतीव च मे मना. पासून ते बास नसतो मोह स्मृतिर्लब्धा प्रसादात मया अच्युता स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. हा जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, या ट्रान्सफॉर्मेशनला उजव्या हाताची धाव नेहमी गाळात घालते. डाव्या हाताला जोपर्यंत आपण अप्रिशिएट करत नाही की मी कधी, म्हणून मी म्हटलं की आजपर्यंत आपल्या आज दिवसभरामध्ये भगवद्गीतेचा पहिला अध्याय झालाय का? म्हणजे दिवसभरामध्ये लहान मुलाचा चेहरा कधी आपल्या चेहऱ्यावरनं हलला होता का? हलला होता. मग झाला ना पहिला अध्याय त्यावेळेला. लगेच काय अगदी अ, येताना हंतुमच्छा असं काही नाही येते तसं. आणि मारणं मारणं, आत्महत्या आत्महत्या म्हणजे काय? नकोसं होणं. नकोसं झालं नाही का दिवसभरात काहीतरी? मागच्या 2 दिवसात झालं नाही का? काय आहे, माझ्या त्राशीला लागलाय? झाला ना पहिला अध्याय. हा माझा प्रवास आहे. तो झाला असेल 5,000 वर्षापूर्वी आणि तो होत आलाय. अनफॉर्च्युनेटली आपण त्याच्याकडे बघितलं नाही आजपर्यंत. आपण भगवद्गीता म्हणतोय, पण अरे पहिला अध्याय मी जगलो का? मग जगला तर लिहिन आलं का डायरी? येशील ना दुसऱ्या अध्यायाला दुसऱ्या आयुष्यात, येशील तिसऱ्या आयुष्यात, तुला काय आत्ता तर लिही. असं आपण पुढे जाणार. त्यामुळे आपण भगवद्गीतेकडे पाहणार आहोत कसे, की मुळात तो ग्रंथ आहे, नाहीये, कुठल्या धर्माचा आहे, सगळं सगळं बाजूला ठेवू. तुम्ही जे म्हणताय ते सगळं करू, पण जगण्याचं तंत्र आहे. भगवद्गीतेमध्ये असे टिप्स दिल्यात की बाबा हे करून बघ, हे करून बघ. असं का नाही करत? पाठ करा, करू नका, माझं काहीच म्हणणं नाही. माझी नाहीये एवढं नक्की. त्यात मला खेदही नाही, खंत नाही आणि आनंदही नाहीये. आहे हे आहे. फक्त एक नक्की, एक एक श्लोक प्रॅक्टिस केली एवढं नक्की. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये स्टेक होल्डर्स मॅनेज कसं करायचं सांगून गेलाय तो. सुहृद आरी मित्र उदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु सांगून गेला तो. मग तुला दिसतायत का आरी तिकडे? मग समजून घेऊया आपण.